मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. थोडा ग्रेस दे ना भाऊ, आवाज दे ना. प्रेमे पाझरती लोचन तुका म्हणे आळी जीवी नुरेची वेगळी. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. विठ्ठला 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 विठ्ठला. समचरणं सरोजं सान्द्र नीलाबुधाभं. जगननिहित पाणी मण्डनं मण्डनानाम. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं. सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे. रघुनाथाय नाथाय सीतायापतये नमः. सेवे लागी सेवक झालो. जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगगाथेतील नामस्मरणापूर्विका भक्तीचा अपूर्व अद्भुत आणि विलक्षण स्वरूपाचं महात्म्य सांगणारा, परंपरेमध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि प्रासादिक अभंग आज मुद्दाम विवेचनाला निवडलेला आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा. थोडा आवाज द्यायचा. ज्या वारकरी पंथामध्ये सामावलेली आहे त्या परंपरेत थोर उपासक पाईक आणि या संपूर्ण परिसरामध्ये ज्यांनी ज्ञान भक्तीचं बीजारोपण केलं ते हरिभक्ती परायण लोकनेते मदनबुवा महाराज नाईक अर्थात परमपूज्य दादांच्या अधिपत्याखाली प्रेरणेतून आशीर्वादातून या परिसरामध्ये अनेक उत्सव अनेक प्रकारचे सप्ताह संपन्न होतात. त्यातला हा एक भाग आहे. तुकाराम महाराज नामधारक भक्ती संप्रदायामध्ये परमात्मा प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत.
विद्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मनः अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ध्यान मार्ग, योग मार्ग, जप तप अनुष्ठान या कर्मज्ञान अनेक मार्ग आहेत. पण तुकाराम महाराज नामधारक भक्तीचं वर्म निवडताना वारकरी संतांनी भजन आणि कीर्तन निवडलं. तुका म्हणे वर्म भजनीची सापडे. या मृत्यूलोकामध्ये मी का आलो, कशा करता आलो, महाराजांनी आपल्या अवताराची प्रयोजन सांगितली. एकंदर शिक्का पाठविला येलोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. बर काय थाप द्यायची. तुका म्हणे माझा साधन पाहिजे. अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. सुलभ बहुता गोड वाटे. सुलभ बहुता गोड वाटे. व्यतिरिक्त इतर जे मार्ग आहेत ते लोकांना कळत नाही, घडत नाही आणि साधतही नाही. कलियुगाचा महात्म्य मोठं चमत्कारिक आहे. कलियुगामध्ये भजन आणि कीर्तन हे दोन मार्ग सोडले तर इतर सर्व मार्गांना टीबी झाला आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन. आपण ज्ञान संपादन करू शकत नाही कलियुगात. ज्ञानाकरता सद्गुरू लागतो, ऐकण्याकरता सशिष्य लागतो. सध्या गुरु त्या परिचय, शिष्य शटाबिंद्रीचे. अनाधिकारी अपात्र लोक प्रबोधनकार झाले. अनाधिकारी लोक श्रवणाला बसतात, ऐकायला बसतात. त्यामुळे प्रबोधन परंपरेचं आउटपुट सध्या 0 आहे. तदविज्ञानार्थम स्वगुरुमेवाभिगच्छेत्.
समित पाणीं क्षोत्रियं ब्रह्मनिष्ठं क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ करुणागड महात्मा मिळणं अवघड आहे. थोडाच आवाज द्या मला, थोडा आवाज द्या. शाब्दे परिचनिष्णातम् ब्रह्मान्योपसमाश्रयम् शब्द निष्णात आणि परनिष्णात. पुन्हा लोकोद्धाराची तळमळ पाहिजे, कळकळ पाहिजे. कदाचित मिळाला असा महात्मा, पण शिष्य लायकीचा पाहिजे ना. चांगलं बीज आहे पण योग्य जमिनीत पेरलं तर ते अंकुरलं जातं. खरं तर आमच्या भागात जुने शेतकरी पेरणीचं बीज असं मुड्यामध्ये ठेवतात. काही तुम्ही कधी सिस्टीम लावली की नाही? जनसामान्य लोक अधिकारी नाही. मुडावणी बीज काढले का निर्माळले भूमी पेरले, ते सांडी विखोरे गेले म्हणून काही. तात्पर्य आत्मविद्या पराविद्या ब्रह्मविद्या करता अधिकारी आणि योग्यतेचा प्रश्न आहे. कर्म हे साधन आपण करू शकत नाही कलियुगात. कर्म अत्यंत क्लिष्ट आहे, सूक्ष्म आहे. किम कर्मेती कवयोपेत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षे शुभात. पाप कर्म काय पुण्य कर्म काय भल्या भल्या पंडितांनाही कळत नाही. तैनी ते आगसहिते सृजनी भूते समजते परितीने तीच यज्ञ ते सूक्ष्म म्हणून सूक्ष्म आहे. योगाचे आपण अधिकारी नाही. योग या शब्दाचा अर्थ युज्यते असो योग. योग समाधी, योग चित्तवृत्ती निरोधा सूत्रामध्ये महर्षी पतंजलीने ही सविस्तर मांडले. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी मूलबंध उडियाणा बंद जालंधर बंद. एवढं सोपे नाही. 1000-1500 लोक कुठेतरी खर्च करतात. 4-4 दिवसाचं सेमिनार करतात, प्रमाणपत्र घेऊनच घरी येतात. घरात लावतात योग विशारद योग प्रवीण. 1000 रुपयातून 4 दिवसात प्रमाण म्हणणं अवघड. बघा, शरीर शोषण प्राण निरोधन मनोदेह अव्यक्ताय गतिर दुःख देहवत भीर वाप्यते. तात्पर्य भजन आणि कीर्तन या 2 मार्गाशिवाय इतर मार्गाचे जनसामान्य लोक अधिकारी नाही. आणि जनसामान्याला प्रतिष्ठा देण्याचं काम वारकरी परंपरेने केलं. मध्यंतरी पुण्यामध्ये ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू बेंडिट पोप आले होते. तेव्हा मी पुणे विद्यापीठाच्या चेअरवर प्रमुख होतो. आणि पुण्याचे बिशप थॉमस डाबरे यांनी युनिव्हर्सिटीमध्ये येऊन मला विनंती केली की पोप साहेबांना तुमच्याशी धर्मचर्चा करायची.
तेव्हा पोप आणि माझ्यामध्ये जी चर्चा झाली ती 1.5 तासाची. त्या चर्चेचं टायटल होतं, इंग्रजीतली चर्चा आहे ती, डिग्निटी ऑफ ह्युमन बिईंग, ट्रॅडिशनल इंडियन फिलॉसॉफी आणि संत परंपरा यांनी जनसामान्य लोकांना काय प्रतिष्ठा दिली. ह्युमन बिईंग म्हणजे मानवीय प्रतिष्ठा. तेव्हा मी संत सोयराबाई पासून संत माऊलीपर्यंत चरित्र त्या ठिकाणी सांगितलं. स्त्री असो, शूद्र असो, शूद्र असो, ब्राह्मण असो, संसारी असो, विरक्त असो, सर्वांचा उद्धार व्हावा ही प्रक्रिया फक्त या परंपरेत आहे. अशी तरतूद कोणत्याही संप्रदायात नाही, परंपरेत नाही. परमपूज्य दादांनी ते सूत्र निवडलं आणि या संपूर्ण परिसरामध्ये ज्ञान भक्तीचं बीजारोपण करता वारकरी परंपरा निवडली. एक लक्षात ठेवा, वारकरी हा त्यागी लोकांचा पंथ आहे, संप्रदाय. सध्या महाराष्ट्रात अनेक पंथ संप्रदाय बोकाळले, पण महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा वारकरी परंपरेत आहे. मला अयोध्येमध्ये प्रभुराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाईंनी विचारलं होतं, एका वाक्यात मला वारकरी परंपरा सांगा, एका वाक्यात सांगा. संस्कार, संस्कृती, अनुभव आणि आचार म्हणजे वारकरी. म्हणून महाराज म्हणतात, बाबा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाई अधिकार, बाळी नारी नर, अधिकरण वेश्याई, तुका म्हणे जीव असक्त सर्व भावे, तर तिला नावे विठोबाच्या, जगद्गुरु तुकारामाचाही लोक करता सोपा सुलभ मार्ग पुढे नेला. तुकाराम महाराज माझ्या अभ्यासाचा विषय आहे. मी डॉक्टरेट केली तुकोबांच्या चरित्र आणि तत्वज्ञानावर. 1550 पानाचा 5.5 किलो वजनाचा ग्रंथ लिहिला. त्याची पहिली प्रत पंतप्रधान देऊला आले तेव्हा त्यांच्या हातात ठेवली. त्यांनी स्मिताश्य केलं, 5 मिनिट माझ्या जवळ उभे होते. इंग्रजीमध्ये असतं तर बरं झालं असतं म्हटले. मी 1 वर्षात पुन्हा इंग्रजीत रूपांतर केलं त्याचं आणि नाशिकला गोदावरी पूजनाला तेव्हा ती प्रत दिली. आज 103 देशात जगद्गुरु तुकोबांच्या अभंगाचा विचाराचा अभ्यास चालू आहे. तुकाराम आहे जगद्गुरु होते. आता कोणी उठतं स्वतःला जगद्गुरु म्हणतो. ही टीका टिप्पणी नाही, वस्तुस्थिती सांगतो. त्या उज्जैनीच्या कुंभात तर मला 93 जगद्गुरु भेटले. पळसाच्या काडीला भग गुंडायचं, खांद्यावर घ्यायचं आणि 10-5 लोकांनी उद्घोष करत झाले जगद्गुरु. जगद्गुरु एका जातीपुरता, जमातीपुरता, वंशसमूहापुरता नसतो. सर्वांचं कल्याण व्हावं असा व्यापक आणि पवित्र ज्याचा हेतू आहे ते जगद्गुरु. मी प्रमाण म्हटले बघा, यारी यारे लहान तो याते मला ते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवनाशी. अमृतानुभव वाचा आपण. कैवल्य कणकाची आदाना, जो न कडसी थोरा साणा, द्रष्ट्याच्या दर्शना पाडाव जो, असा त्याचा अर्थ आहे. बीड परगण्याचा एक देशपांडे नावाचा ऋत्विज ब्राह्मण
पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या महाद्वारात तो अनुष्ठान करू लागला. या अभंगाची पार्श्वभूमी सांगायची मला. ह्या ब्राह्मणदेवाची इच्छा होती की आपण कष्ट प्रयत्न न करता श्रीमंत व्हावं. अभ्यास न करता अक्षर न गोखता आपण पंडित व्हावं. ऐश्वर्य आणि पांडित्य मिळवण्याकरता देवाच्या दारात तो धरणं करू लागला. अन्न पाण्याचा त्याग करून हातभारामध्ये बसला. पांडुरंगाने त्या ब्राह्मणाचा अंतर्भाव जाणून त्याला सूचना केली की बाबा, तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता तू आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांकडे जा. म्हणून तो ब्राह्मण आळंदीमध्ये आलेल्या माऊलींच्या संजीवन समाधीजवळ निश्चयपूर्वक अशा प्रकारे त्यांनी अनुष्ठान मांडलं. अन्न पाण्याचा त्याग केला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ब्राह्मणाचा अंतर्भाव जाणला आणि त्याला दृष्टांत देऊन सांगितलं, ब्राह्मणा, सध्या आळंदीचं कोर्ट स्थगित आहे. तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता तो देहुला संत तुकोबरायांकडे जा. आणि म्हणून तो ब्राह्मण धरणेकरी देहूमध्ये संत तुकोबरायांकडे आलेला आहे. महाराज महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी मला आपल्याकडे पाठवलंय. तुकोबरायांना मोठं आश्चर्य वाटलं. अहो, का आणि कशा करता? तो ब्राह्मण म्हणाला, मला कष्ट करायचे नाही, पण श्रीमंत व्हायचं आहे. प्रयत्न न करता ऐश्वर्य मिळवायचं आहे. अक्षर न गोखता अभ्यास न करता पंडित व्हायचं आहे. काहीतरी उपाय सांगा. त्या ब्राह्मणाचा अंतर्भाव जाणून तुकाराम महाराजांनी त्या ब्राह्मण देवतेला माऊलींच्या आज्ञा म्हणून एका कागदावर 11 अभंग लिहून तो अभंगाचा कागद आणि प्रसाद रूपाने एक नारळ दिला आणि सांगितलं, याद्वारा तुझा उचित आणि चांगलं होईल बाबा. परंतु त्या ब्राह्मणाला तुकोबांचा संतापाला राग आला की मी श्रीमंत व्हायला आलो होतो, पण यांनी नारळ दिला मला. नारळाने काय श्रीमंत होणार आहे? पंडित व्हायला आलो होतो, पण अभंग दिले. अभंग वाचून मी पंडित होऊ शकत नाही. म्हणून अभंगाने नारळ तुकोबांच्या अंगावर त्याने फेकून दिले आणि संतापानं लालबुंद डोळे करत तो ब्राह्मण निघून गेला. ही घटना घडल्यानंतर एका अभंगपत्राद्वारा तुकाराम महाराजांनी तो वृत्तांत ज्ञानेश्वर महाराजांना कळवलेला आहे. अहो ज्ञानदेवा, तुम्ही येथे पाठविला धरणेकरी, त्याची झाली परी ऐका ते. देवाचे उचित एकादशाभंग महाफळ त्याग करून गेला. अहो ज्ञानदेवा, तुम्हालाही माहीत असावं, कळावं म्हणून अशा करे मी हा अभंग प्रपंच केला आहे. असं संत तुकोबरायांच्या चरित्रामध्ये हे धरणेकऱ्याचं प्रकरण आलेलं आहे. मी तुम्हाला का सांगितलं? त्या धरणेकऱ्याच्या प्रकरणातला एक अभंग आज मी विवेचनाकरता निवडला आहे. वास्तव पाहता ते अभंग जर त्याने स्वीकारले असते तर तो पंडित झाला असता, नारळ घेतला असता तर श्रीमंत झाला असता. पण अभंग आणि नारळ दोन्हीचा त्याग करून तो निघून गेला. त्या अभंगाचा आणि नारळाचा फार मोठा इतिहास आहे. सोलापूर, पुणे या 2 गॅझेटेसमध्ये या घटनेचा उल्लेख आहे. तो नारळ सामान्य नव्हता. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांचा सन्मान म्हणून त्यांना नजराणा दिला होता. दिवट्या, छत्री, घोडी, अब्दागिरी, कारकून, सुवर्णमुद्रा, हिरे माणकं. पण महाराजांनी त्याग केला. राजदूताला सांगा परत ते आम्हाला गरज नाही. राजदूत भयभीत झाले. अहो महाराज, छत्रपतींनी दिलाय, राजज्ञेचा भंग होईल. महाराज म्हणाले, आम्हाला परवाने या गोष्टीची. मुंगी आणि राव
आम्हा सारिकाची भाव काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलाची भावा. परत मी सांगतोय ना तुम्हाला. राजदूत म्हणाले, महाराज मी परत येतो, पण परत केल्याचं आपण पत्र द्या. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी राजा छत्रपतींना 9 अभंगाचं पत्र दिलं. खर तर ते पत्र म्हणजे राजा छत्रपतींना तुकाराम महाराजांनी राष्ट्रधर्म सांगितला. त्या 9 अभंगावर माझ्या एका विद्यार्थ्यानं PhD केली पुणे विद्यापीठात. माझ्याकडे 9 अभंग आपण अभ्यासले पाहिजे. राजदूत आलेले आहेत. राजाने ते पत्र वाचलं आणि राजे त्यांना वैषम्य वाटलं, दुःख वाटलं. तुकारामांचा मी सन्मान केला आणि त्यांनी माझा धिक्कार करावा, म्हणून तुकोबऱ्यांच्या त्यागाची विरक्तीची परीक्षा घ्यायचं त्यांनी ठरवलं. एका नारळातला मधला भाग काढून टाकला. त्याच्यामध्ये काही सुवर्ण मुद्रा, हिरे, माणकं, रत्न भरले. एका लाल वस्त्रात तो नारळ गुंडाळला आणि राजदूताला सांगितलं, नारळ तुकोबांना घेऊन जा. दुसऱ्या दिवशी राजदूत तो नारळ घेऊन महाराजांकडे आले. महाराज महाराज, राजांनी तुम्हाला नारळ पाठवलाय. तर तुकाराम महाराज भाबडे होते. त्यांना वाटलं नजराणा परत केला, नारळ घ्यायला काय अडचण आहे. आता महाराज लोकांनी कदाचित दक्षिणेचं पाकिट परत केलं समजा. करत नाही कोणी, पण केलं समजा. पण नारळ घ्यायला काय अडचण आहे का. तुकाराम महाराजांनी तो नारळ ठेवून घेतला. राजदूत निघून गेले. आणि मग यांच्या लक्षात आलं की राजांनी आपला घात केलाय. हा नारळ भलताच जड दिसतो. तेवढ्यात हा धरणीकडे आला. श्रीमंत व्हायचंय महाराज. महाराजांना वाटलं बरं झालं ऐतच गेला एखादा. पण त्यांनी तो नारळ पुन्हा तुकोबांच्या अंगावर फेकला. तुकाराम महाराजांनी हंबरडा फोडला, देवा ही काय आपत्ती आली माझी होती. एवढ्या तुकोबांचा एक प्रिय शिष्य होता, महाजी पंत कुलकर्णी नावाचा, देहूचा ग्रामदोषी. त्याने महाराजांकडे येऊन सांगितलं, महाराज कशाला काळजी करता. त्यांनी तो नारळ फोडला. तर त्या हिरे, माणकं, रत्न, सोनं. मग मात्र महाराजांनी आक्रोशच केला. महाराज या द्रव्याचा राजद्रव्य आहे, याचा योग्य उपयोग करू आपण. इसवी सन 1629 ची घटना आहे. या घटनेची नोंद आहे. भयानक दुष्काळ पडला होता आणि तुकोबांनीच्या पूर्वजांनी बांधलेलं विठ्ठल रुक्माईचं मंदिर जीर्ण झालं होतं, मोडकळीला आलं होतं. तुकोबांची इच्छा होती की पूर्वजांचं मंदिर आपण उभं करावं. आता जसं आईसाहेब सांगत होत्या मला, हे मंदिर जीर्णोद्धार करायचंय, चांगलं मंदिर बांधायचं. देवाचे मंदिर होते जे भंगले, चित्ताची ते आले कराविषयी. तुकोबांचे आत्म निवेदन आहे, आत्मचरित्र आहे. महाराज या द्रव्याचा आपण उपयोग करू म्हणून त्या नारळाच्या द्रव्यातून देहूच्या विठ्ठल रुक्माई मंदिराचा जीर्णोद्धार झाला, तरी द्रव्य उरलं. तुकोबांच्या लक्षात आलं की आळंदीमध्ये माऊलींची समाधी उघड्यावर आहे. संत मैपती महाराज ताराबादकर यांनी तुकोबांचं मोठं साक्षेपी चरित्र लिहिलंय. त्या चरित्रातले संदर्भ आहे, या भाकड कथा नाही. उघड्यावर समाधी आहे. 200 वर्ष माऊलींची समाधी निर्जन होती.
म्हणून अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज नाथांच्या स्वप्नात गेले. श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नात सांगितले मात मज लागी. निमित्त केलं अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. येऊन आळंदी स्थळी काढवेगी. ऐसे स्वप्न होता अल अलंकापुरी. नंदी माझारी देखील द्वार. नेमकी समाधी कुठे आहे? प्रतिशोध घेतला. समाधीचा शोध ग्रंथारात समाधी बाहेर आली. नाथांनी संशोधन केल्यानंतर समाधी उघड्यावर होती. आणि त्यानंतर 9च वर्षांनी संत तुकोबऱ्यांचा अवतार आहे. इसवी सन 1599 नाथांचा जलसमाधी योग आहे आणि इसवी सन 1608 मध्ये जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अवतार आहे. द्रव्य आणि महाजला घेऊन ते आळंदीला आले. समाधीवर अशा तर त्यांनी मंदिर उभारलं. सध्याचं जे गाभारा मंदिर आहे ते तुकाराम महाराजांनी उभारलेलं आहे. मी नारळ प्रकरण सांगतोय तुम्हाला. मध्यंतरी आळंदीमध्ये माऊलीच्या मंदिरात माझी प्रवचन होती आणि एक दिवस मी म्हटलं हे मंदिर संत तुकोबांनी उभारलं. सारे ब्राह्मण चिडले. संतान माझ्यावर संत तुम्ही प्रवचनाला आला का भांडण लावायला आला इथे? अहो हे सरदार आंबेडकरांनी बांधलंय. म्हणलं चूक आहे. पुरावे घ्या. इंग्रजांनी त्याच्या आधी पेशव्यांनी ही पुरावे नोंदलेले अशा प्रकारचे. आणि मग सर्व ग्रामस्थ संस्थान एकत्र आलं. मग असं असेल तर याची नोंद आपण घेतली पाहिजे. म्हणून आज माऊलीच्या गाभाऱ्यावर स्लॅट लागलेले, पाठी लागलेले की ही मंदिर संत तुकोबांनी उभारलं. जाऊन बघा. तरी द्रव्य उरलं. आळंदीला यात्रेला येणाऱ्या लोकांची स्नानाची सुविधा नव्हती. म्हणून पश्चिम बाजूचा घाट बांधला. देहूचं मंदिर, आळंदीचं माऊलीचं गाभारा मंदिर म्हणजे समाधी मंदिर, घाट हे सर्व बांधूनही द्रव्य उरू लागलं. मग माझा तुकोबा पश्चाताप करू लागले. ही पिढाच लागली म्हणले आपल्याला. एका लाल वस्त्रात ते द्रव्य बांधलं आणि इंद्राणीच्या आनंद डोहात नेऊन बुडवलं. नारळ प्रकरण संपलं. हे नारळ जर त्या ब्राह्मणाने घेतलं असतं तर तो कष्ट प्रयत्न न करता श्रीमंत झाला असता. अभंग घेतले असते तर पंडितही झाला असता. आता ते तुकोबऱ्यांचे अभंगच आहे. बर काय वेद शास्त्र पुराण तुकोबऱ्यांचा अभंगही आर्षवाणी ऋषीची भाषा आहे. ऋषी शब्द ऋषी दर्शनात तत्वज्ञानाची भाषा आहे. आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला ऋषी पदानं संबोधलं जातं. आता कुंभमेळ्यामध्ये ऋषी जपी तपी संन्यासी येतात. आता मी द्वाराचार्य असल्यामुळे प्रत्येक कुंभात आम्हाला टेंट लावावं लागतात. वारकऱ्यांना बरोबर घेऊन स्नान करावं लागतं. शिबिरं करावी लागतात. आता नाशिकला कुंभ आहे. 200 वर्षाची, 250 वर्षाची, 300 वर्षाची जपी तपी स्नानाला येतात. माझ्या मोबाईलमध्ये त्यांची चित्रीकरण आहे. 100 फूट जटा. म्हणून अशा पद्धतीनं आर्षवाणी आहे ऋषीची भाषा आहे. महाराज मी बोलतोय सांगतोय याचा अर्थ परमात्माच माझ्या मुखातून बोलतोय. तुकोबऱ्यांच्या भंगवाणी ही देववाणी आहे. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रालयामध्ये साहित्यिकांची सभा घेतली. आता संत साहित्याचा मी अभ्यासक असल्यामुळे मला बोलवलं. माझं मत विचारलं. मी स्पष्ट सांगितलं, मराठी भाषेला ज्ञान भाषा असा दर्जा मिळाला असेल तो ललित दलित लोकसाहित्यानं नाही, कथा कादंबऱ्यामुळे मिळाला नाही. केवळ तुकोबऱ्यांचा अभंग गाथा आणि माऊलींची ज्ञानेश्वरी हा प्रक्रिया ग्रंथातून अभिजात दर्जा आहे. अभंग एक काव्यबंध असतो बरं का अखबारे, अभंग एक काव्यबंध असतो. आपण भजन कीर्तन करतो परंतु अभंग शैलीचं ज्ञान नाही आपल्याला. मी माझ्या संशोधनामध्ये अभंग शैली मांडलेली आहे. अभंग त्याचे उदग्राह, मेलापरू, अभोग, अंतरा, ध्रुवपद हे अभंगांचे अवयव असतात. तेन, पद, पाड, बिरुद, ताल, स्वर अभंगांचे धातू असतात. त्याचे तालावर्तन, वाक्यावर्तन, समांतर न्यास, अर्थाभिव्यक्ती, आंदोलन तत्व यावर सर्व चाली अवलंबून असतात. ताल म्हणताना अभंग चरणाच्या कोणत्या अक्षरावर पखवाजाने आणि टाळाने आघात करायचा हा नियम ठरलेला आहे. त्या आघातामुळे त्या चरणातील अर्थ आपोआप प्रगट होतो. टाइमपास करण्याकरता चाली नाही, पण आता नाविलाज आहे. आता हे भक्ती संगीत, नाट्यसंगीत, सिनेमा संगीत, कीर्तनात तेवढा थांबत नाही आमचे बाबा लोक. आता डफड्यावरची गाणी म्हणायला पुढचा ढाचाच बदलले आमचा. तुकोबऱ्यांचे अभंग अमृताची वाणी वर्षाला शुद्ध, क्षराक्षर वेगळा तुका भजनी मंडळाचा आवाज किती ठेवायचा, पखवाजाचा किती ठेवायचा, महाराजाचा किती आवाज ठेवायचा याचा नियम ठरलेला आहे बरं का सिस्टीमवाले. निराळा आहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. अभंगाचा कागद तो धरणेकरी टाकून गेला म्हणून तुकोबांना वाईट लागला. एवढ्या तुकोबांचा एक शिष्य होता कोंडबा पाटील खांदवे. पुण्याजवळ लोहगाव आहे, त्या लोहगावचा मुलकी पाटील तुकारामाने ते अभंग कोंडबाच्या हातात दिले. कोंडबा हे अभंग तुला घे, शास्त्री टाकून गेले. कोंडबा असू लागला, महाराज मी अक्षर शत्रू आहेत. महाराजांनी त्याला कृपा दृष्टीने पाहिल्याबरोबर अक्षर परिचय झाला. कोंडबाने ते अभंग वाचले आणि प्रभासा अस्खलित वेदाचे मंत्र म्हणू लागला, उपनिषदाचे मंत्र उच्चारू लागला, भागवताचे श्लोक म्हणू लागला, अस्खलित अर्थ सांगू लागला. लोकांना आश्चर्य वाटलं. मुलकी पाटीला अंगठेबाज, पण वेदाचा रुचा म्हणतोय, उपनिषदाचे मंत्र म्हणतोय. कुणी ब्राह्मणाचं पिशास्त्र नाही याच्या अंगात घुसलं. काय प्रकारे हा. रोज रामेश्वर भट्ट भागवत पुराण सांगायला देहूला यायचे. एक दिवस शास्त्री भावांनी यायला उशीर झाला. श्रोते तुकोबऱ्यांना झाले, महाराज महाराज रामेश्वर भट्ट आले नाही, आज पुराण कोण सांगे. तुकाराम म्हणे, कशाला काळजी करता, कोंडबा आहे ना आपला. कोंडबाने ऐकलं, कोंडबा धावत सुटला. रामेश्वर भट्टाच्या आसनावर जाऊन बसला. अस्खलित मंत्र म्हणू लागला, अर्थ निरूपण करू लागला. श्रोते अवाक झाले, हा काय प्रकार आहे. मी अभंगांचा प्रभाव सांगतोय. तेवढ्यात रामेश्वर भट्ट आले.
म्हटलं आपल्या आसनावर कोण बसलाय? कुणी काशीचे पंडित तर नाही आले? पाहिलं तर कोण बा हसू लागली. बरोबर आहे, होता कृपा तुमची पशु बोले बे. अरे माऊलीने कृपा केली तर पशु वेद बोलू लागला. हा तर मनुष्य आहे. मी का बोललो आपल्याशी? हे अभंग स्वीकारले असते तर पंडित झाला असता, नारळ घेतला असता तर श्रीमंत झाला असता. नारळ आणि अभंग दोन्ही तुकोबांच्या अंगावर फेकले. त्या अभंग पत्रापैकी एक अभंग आहे. त्या धरणेकऱ्यामध्ये न आपल्यात काहीच अंतर नाही. आपल्याला पण कष्ट प्रयत्न न करता श्रीमंत व्हायचं आहे आणि अभ्यास न करता लोकांनी आपल्याला पंडित म्हणलं पाहिजे, विद्वान मानलं पाहिजे, अशी आपली अपेक्षा आहे. तुकारामांनी त्या 11 अभंगात मध्ये पहिला अभंग असा आहे. पहिल्यांदा त्यांनी पांडुरंगाची स्तुती केली. प्रभू का पत्यांजम, कारण तो ब्राह्मण पहिल्यांदा पांडुरंगाच्या महाद्वारात गेला होता. म्हणून या प्रकरणातले पहिले 2 अभंग देवाच्या स्तुतीवर आहे. श्री पंढरीशा पतित पावन, एक विज्ञापना पायापाशी. प्रभू तू करतो अन्यथा करतो मैं. हा जो धरणेकरी ब्राह्मण आहे आळीकर, त्याची तू इच्छा पूर्ण कर. आळीकर त्यांचे करशी समाधान, अभयाचे दान देवण्या. आणि हे देवा या पती कांदी आमचं तू नोही दास खरा, पर्या झाला से डांगोरा. ठीक आहे, पण या ब्राह्मणाची तू इच्छा पूर्ण कर. नंतर तुकारामाने माऊलींची भाव संवाद केला की अहो ज्ञानदेवा, तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्व शक्तिमान आहात. मज पामर आहे काय थोरपण. ज्ञान्यांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरा हे काय थोरपण. माऊलींची प्रार्थना केली. नंतर त्या धरणेकऱ्याशी संवाद करू लागले. बा ब्राह्मण, अरे ते का आला तू माझ्याकडं? तुला जर श्रीमंत व्हायचं होतं तर तुला माहित नव्हतं का? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. पिंपळ ज्यांच्या द्वारात आहे, एवढं ज्यांचं ऐश्वर्य आणि शक्ती, निर्बुद्ध रेडा देखील वेदश्रुती बोलू शकेल.
हे ज्यांचं सामर्थ्य आहे. करील ते काय नो हे महाराज, ही महाराज उपाधी फक्त ज्ञानेश्वर महाराजांनाच आहे. आता महाराष्ट्रामध्ये महाराज लोकांचं उभं पीक आहे. टेमघर पाड्यात आलो, मी मदन महाराज म्हणतो, तो म्हणजे मदन बुवा का, आणि पूर्वी बुवाच म्हणायचे बरं का. वारकरी शिक्षण, आम्ही आळंदीत असताना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापकांना बुवा म्हणायचे. विठ्ठल बुवा, मारुती बुवा, वैद्य बुवा, घुले बुवा. आता काल परवा आळंदीला गेलेला विद्यार्थी मोबाईलवरून महाराज महाराजच, महाराज फक्त ज्ञानेश्वर महाराज आहे. महाराज तुम्ही सिद्ध करतो मा करतो अन्यथा करतो. सर्व शक्तिमान सर्वज्ञ महापुरुषाला धर्मशास्त्रात महाराज उपाधी असते. हे जबाबदारीचं पद आहे. हे बाबा ऱ्या, ऐश्वर्याच्या आणि पंडिताच्या काय नादी लागला तू? तुझं उचित आणि चांगलं व्हावं जर तुला वाटत असेल तर एकच उपाय आता, गोविंद 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 मना लागल्या छंद, त्याचं फल मोठं अपूर्व आणि अद्भुत आहे बाबा. शरीर काया देह त्याचा गोविंद होतो. गोविंद आता ही गोविंद नावाची देवता काय? भक्तिशास्त्रामध्ये गोविंद म्हणजे परब्रह्म परमात्मा कृष्णचंद्र. सुपीच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणुअस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम. स्वयं लीलया गोपवेशम दधानम. असा हा देव आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळ्या घरी बर काय. कृष्ण परमात्मा
परब्रह्म आहे ते. भारतीय तत्वज्ञानामध्ये ब्रह्म परब्रह्म अशा संज्ञा आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये 99% बुवा बाबांना कागदावर ब्रह्म लिहिता येत. मला का हला हाच माहित नाही. अष्टाध्यायी वाचा आपण पाणिनी व्याकरण. ब्रह्मविरुद्ध ही त्याचं सूत्र आहे. ब्रह्मनाथ ब्रह्म निर्तिशय व्यापक वस्तूला ब्रह्म म्हणतात. अर्थात ज्या वस्तूला देश काल वस्तू परिच्छेद नाही. सजातीय विजातीय स्वगत भेद याची परिच्छेद आणि भेद शून्य वस्तू म्हणजे ब्रह्म. आता देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद, सजातीय विजातीय स्वगत भेद या प्रक्रिया सांगून मी तुमच्या डोक्याला त्रास देत नाही. व्यापकत्वात ब्रह्म. कृष्ण ही परब्रह्म आहे. योगी ध्याती ध्यानी ब्रह्म गोकुळासे आले. ऋषींनी आणि संतांनी त्याला कृष्ण उपाधी दिली. कृष्ण नामाचा भक्तिशास्त्रावर फार प्रभाव आहे. अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक क्लेश, पापग्रह, क्रूरग्रह, दुष्टग्रह, भूत प्रेत, पिशाच या सर्वापासून कृष्ण देवता भक्तांचं रक्षण करते. सर्पदंशाने मृत झालेले, जळून मेलेले, पाण्यात बुडून मेलेले, हत्या झालेले, अपघात झालेले अनेक आपले पूर्वज कशाने मुक्त होत नाही. त्यांची किती आपण अवरोधी कर्म केली तरी, श्राद्ध, तर्पण, त्र्यंबकला जो नागबली, नारायण बली, त्रिपिंड्या काही करा, हजामती केल्यासारखं आहे. पुन्हा पुन्हा करावी लागते. कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे. कुळ हे पावन कृष्ण नामे. आपल्या पूर्वजांना सर्वांकरता हा उपाय. गोविंद कृष्ण देवता. आणि कृष्ण म्हणजेच विठ्ठल बर का. हे पुरा जाऊ दे. थोड्या करारविंदे पदारविंदम, मुखारविंदे विनवेशयन्तम, वटस्य पत्रस्य पुटे शयानम, बालम मुकुंदम मनसा स्मरामि. कृष्ण म्हणजेच विठ्ठल. दुर्दैवानं वारकरी पंथाचे काही हडवैरी पंथ आहे. काही त्यांचं आमचं भांडण नाही. मी त्या मानवा पंथाच्या अनेक आचार्यांना प्रार्थना केली, विनंती केली की आपण चर्चा करूया. कृष्णमूर्ती म्हणजे विठ्ठल मूर्ती कशी आहे. गीता जैन उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. संत साहित्यामध्ये तोहा तिही ते हे ही जी प्रतिविज्ञावाचक पद आहे याचा अर्थच तो आहे. कृष्ण म्हणजे विठ्ठल, कृष्णमूर्ती. द्वारकेची अवघी संपदा घेऊनी, द्वारकेची अवघी संपदा घेऊनी, द्वारकेची अवघी संपदा घेऊनी, द्वारकेची अवघी संपदा घेऊनी, आले चक्रपाणी
महाराष्ट्रामध्ये कालडी नावाचं गाव आहे. त्या कालडीमध्ये नंबूद्रीपाद ब्राह्मण कुळात आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला, अवतार झाला इसवी सन पूर्व 803 मध्ये. त्या घटनेला झाली 2829 वर्ष. आता हरिअंबा आणि शिवगुरु या ब्राह्मण परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला. आद्य शंकराचार्यांचं चरित्र मोठं अपूर्व आहे, अद्भुत आहे. आचार्य जेव्हा 8 वर्षाची झाली 4 वेद मुखोद्गत. वेद कळले ना तुम्हाला? वेद शब्दाचा अर्थ विदज्ञानी धातू. प्रकृष्ट ज्ञान म्हणजे वेद. ऋग यजु साम अथर्व 4 वेद आहेत. जटा शिखा माला रेखा ध्वज दंड रथ घन अशा मंत्र म्हणण्याच्या विकृत्या आहेत. उदात्त अनुदात्त स्वरित असे त्याचे स्वर असतात. अष्टाध्यायी मध्ये बघा तुम्ही. मी पंडित सातवलेकर शास्त्रींकडे मंत्र म्हटले मला माहिती आहे, पण त्याकरता आडनाव बदलावं लागलं बरं. लवितकर काही माझा आडनाव नाही. वेद शिकायची होती मला, कारण इतरांना अधिकार नाही. 4 वेद मुखोद्गत आद्य शंकराचार्यांचे. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्य कृत वंदे भगवंत पुनः पुनः. त्यांना भगवान उपाधी मिळाली. नंतर 12 वर्षाचे झाले. साई शास्त्र पारण, न्याय वैशेषिक सांख्य योग पूर्वमीमांसा उत्तर षडदर्शन तोंडपाठ. 16 वर्षाचे झाले. प्रस्थानत्रयीवर भाष्य केलं. गीता उपनिषद आणि ब्रह्मसूत्रावर आचार्यांचं भाष्य. गीता भाष्य, उपनिषद भाष्य, ब्रह्मसूत्र भाष्य, त्याला अध्यास भाष्य म्हणतात. वयाच्या 32व्या वर्षी हिमालयात जाऊन संजीवन समाधी घेतली. अखंड भारतामध्ये आचार्यांनी भ्रमण केलं. त्यांचे 4 प्रमुख शिष्य होते बरोबर. सुरेश्वराचार्य, हस्तामलकाचार्य, त्रोटकाचार्य आणि हस्तामलक, सुरेश्वर आणि पद्मपाद असे 4 शिष्य. अखंड भारतामध्ये सनातन धर्माची स्थापना करण्यात संरक्षण व्हावं म्हणून अशा करे देशाच्या 4 दिशेला 4 आमनाय स्थापन केली. मठ, पूर्वामनाय, दक्षिण आमनाय, उत्तर आमनाय आणि पश्चिम आमनाय. पश्चिमेकडे द्वारका या ठिकाणी शारदा पीठाची स्थापना केली. पूर्वेला जगन्नाथपूर या ठिकाणी गोवर्धन पीठ स्थापन केले. उत्तरेला बद्रीनाथ या ठिकाणी ज्योतिषपीठ उभं केलं. आणि दक्षिणेला शृंगेरी आश्रमात स्वतंत्र स्थापना केली. 4 शिष्य 4 ठिकाणी अधिपती बनवले आणि इतर जे शिष्य होते त्यांची वर्गवारी केली. संन्यास बेजा झालेला होता त्यांचा. विरक्त होते सर्व. त्यांची वर्गवारी केली. ही आखाडा परंपरा आहेत ना, ती त्यांनी सुरू केली. काही शिष्य समुद्राच्या काठावर राहत होते, त्यांना ती उपाधी दिली. जंगलात होते त्यांना उपाधी दशनाम संन्यास. गिरी, पुरी, भारती, वन, आनंद, आश्रम, सागर, पर्वत, तीर्थ आणि सरस्वती. त्याला दशनाम संन्यासी म्हणतात. आता आमचे बादवडचे महाराजांनी आपली आणखी खोड सांगितलं. कुठे गेले? येतात आले नव्हते, पनवेला आलेले. ठीक आहे. आता त्यांनी परिव्राजक दीक्षा घेतली, संन्यास. ठीक आहे. काही
संन्यास आणि वारकरी काही वेगळे नाहीत बरं का. वारकरी पंथ आचार्य परंपरेला मानतो. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या. आणि भ्रमण करत 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 अशा झाले पंढरपुरात आले. पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि भगवान पांडुरंग त्यांना जसे दिसले तसे त्यांनी मंत्ररूप केले. भगवत पूज्यपाद आचार्यांच्या मुखातून 8 मंत्र बाहेर पडले. त्यामध्ये त्यांनी विदित केलं की अहो त्यांना जी मूर्ती दिसली ती तशी दिसली. विहुवेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवामृंदकानंदनम चारुहास्यम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणून गोविंद शब्दाचा अर्थ विठ्ठल. निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज निवृत्तीचे गुज विठ्ठल निवृत्तीचे गुज विठ्ठल माझा सांगितले नाथ माझा सांगितले नाथ माझा सांगितले तो हाती ते पद याचा अर्थ कृष्ण म्हणजेच विठ्ठल आहे. साहित्यशास्त्रामध्ये वस्तुज्ञानाचे 3 प्रकार असतात. स्मृती ज्ञान, अभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान आणि प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. एखादी वस्तू आपण पूर्वी पाहिली असेल आणि त्या वस्तूची जर आपल्याला स्मृती झाली तर अंतःकरणात जे ज्ञान होतं त्याला म्हणतात स्मृती ज्ञान. आणि स्मृती ज्ञानाचा तो ती ते असा तत्ता होतो. अभिज्ञा प्रत्यक्ष म्हणजे पूर्वी वस्तू व्यक्ती पाहिली नाही पण अशी अपरिचित ओळखी अनोळखी वस्तू पाहिली तर त्या वस्तूबद्दलचे जे ज्ञान होतं त्याला म्हणायचं अभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. थोडी जाड भाषा आहे. एक हत्ती चालला होता रस्त्याने. एका लहान मुलानं तो आवाढव्य प्राणी पाहिला. आजोबाला म्हणतो बाबा बाबा काय हा. नातवाला हत्तीचं ज्ञान कोण देताना तो म्हातारा म्हणतोय बापू हा हत्ती आहे. हत्तीचं जे ज्ञान बाळाला झालं ते अभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान. आणि तिसरा जो प्रकार आहे तो हा अभिज्ञेमध्ये हा ये हे अशी पद होता. हा ही हे तो ती ते आणि तो हा ती ही ते हे प्रत्यभिज्ञा आहे. टिंगरपाड्याचा एक माणूस पुण्यात गेला आणि पुण्यामध्ये त्याला देवदत्त नावाचा माणूस भेटला. परिचय झाला, ओळख झाली. पुढे तोच माणूस त्याला भिवंडीला भेटला स्टँडवर. बरोबर मित्र होता. गोविंदराव मागे मी पुण्याला गेलो होतो ना आणि पुण्यामध्ये जो मला देवदत्त भेटला तो हा देवदत्त म्हणजे पुण्यातला तो आणि भिवंडीतला हा. तसं आमच्या संतांनी श्री विठ्ठल मूर्ती डोळ्यांनी पाहिली आणि अंतकरणात प्रत्यभिज्ञा झाली. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा.
पाहते हे उभी मूर्ती विटेवरी, तो हा तेही ते अशी जी अशा त्याची पद आहेत, त्याचा अर्थच तो आहे. मना लागल्या छंद. आता छंद हा शब्द अभ्यासवाचक आहे. मनाला छंद ना परमार्थामध्ये सर्व काही मनावर अवलंबून आहे. तुकाराम म्हणतात तुम्ही दुसरं काही करू नका. मन करारी प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छा. मनाला प्रसन्न प्रसादे सर्व दुःखानं हानिरस्योपजायते. मनाच्या प्रसन्नतेमध्ये परमार्थ आहे. भजन सुद्धा मनानं करावं लागतं. नुसती जीभ होट आलून भजन उपयोगाचं नाही. नामदेवाई खरी आणि चित्त धावे विषयावरी. कैसे होत आहे स्मरण, स्मरणा माझी विस्मरण. वैखरी वाणी ताला स्वरात गाते आणि अंतःकरण वृत्ती मन चित्त दुसरीकडे जावते. ते भजन हे जागरण आहे आणि त्या जागरणाने रोग होतात बरं का. त्या रोगाने माणसं मरतात. ते रामचंद्र नागपूरकर फार कडवे कीर्तनकार होते, परंतु जे दादांना माहिती आहे ते म्हणायचे बरीच भजनी महाराज जागरणानं मेले. म्हणून मन महत्वाचं आहे. मना लागल्या छंद. मन स्वभावता चंचल आहे. बहुत चंचल चपळ. एका संस्कृत कवीनं असं म्हटलंय, या जगामध्ये जेवढे म्हणून चंचल आहे त्या सर्वांमध्ये मन सर्वात अधिक चंचल आहे. त्यांनी जगातले सर्व चंचल एकत्र केले, त्यांचे क्रमांक नाही. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत महामदो मर्कटो मत्स्य मकारा दश चंचला. म्हणून इंग्रजीत एक म्हण आहे बरं का, द वॅकंट माइंड इज हाऊस ऑफ घोस्ट. संकल्प विकल्प मना. मना लागल्या छंद. छंद म्हणजे अभ्यास. त्याचं फळ मोठा अपूर्व आहे बाबा. मग गोविंद ते काया. मग गोविंद ते
शरीर काया देह त्याचा गोविंद होतो. एक लक्षात ठेवा, आपण प्रक्रिया आहे. आत्मज्ञानानं ब्रह्मविद्येनं जीव ब्रह्म होतो, पण भजन कीर्तनानं जीव आणि देह दोन्ही परब्रह्मरूप होतो. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी कीर्तन सांग होय अंग हरिरूप. आता भजन आणि कीर्तन या दोन प्रक्रिया आहेत. भजन म्हणजे भजसेवायाम भज भजती धातू, त्यामध्ये कीर्तन या पदाचा अर्थ त्यामध्ये संस्कृतमध्ये कीर्तने असा प्रयोग आहे. प्रभूचं स्तवन करणं, प्रार्थना करणं म्हणजे कीर्तन करणं. टिवल्या बावल्या करणं म्हणजे कीर्तन नाही. ही परंपरेचं विडंबन आहे. सध्या शहाणी माणसं कीर्तन ऐकत नाही. त्यांच्या लक्षात आलं जॅकेट घालून कवाल्या काय म्हणतील, गाणे काय म्हणतील, पवाडे काय म्हणतील, भारुडं काय गातील, आणखी काही दिवसांनी पैशा करता लावण्या सुद्धा म्हणतील. फार मोठ्या आपत्तीतून वारकरी पंथ मार्गक्रमण वाटचाल करतोय. कीर्तन प्रभूचं स्तवन आहे. त्याच्या पूर्वकीर्तीचं अशाचं कथन करणं म्हणजे कीर्तन करणं. पुण्यातील SP कॉलेजच्या एका प्रोफेसरनं माझ्याकडे त्यावर डॉक्टरेट केली. तुकोबांचा कीर्तन प्रयोग. तुका प्रेमी नाची गाय गाणी हात विरोणी जाय बोल ना एके कोणाचे. तुमच्या लक्षात येत नाही का पप्पा चढतो. तुका प्रेमे नाचे गाय गाणी हात विरोणी जाय बोल नाही की कोणाची. कथे नागवाची नाचे. शरीर काया देह त्याचा गोविंद होतो. भारतीय तत्वज्ञानात एक उदाहरण आलेलं आहे. भिंगुर्टी असते, भिंगुर्टी. आमच्या नाशिक भागात तिला कुंभारीण म्हणतात बरं का. आणि ती कुंभारीण भिंतीवर मातीचं घर बांधते आणि खाद्य म्हणून रानातून एखादी जिवंत आळी पकडून त्या घरात ठेवते. त्या आळीला ती खात नाही, मारत नाही, पुन्हा पुन्हा घराजवळ येते, आळीला टोचत राहते. पुन्हा येते, पुन्हा मेल्याशिवाय खात नाही. ती आळी जर्जर होते, भीतीनं व्याकुळ होते. भिंगुट येणार टोचणार, भिंगुट येणार टोचणार. रात्रंदिवस त्या भिंगुटीचा ध्यास केल्यामुळे पुढे 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 त्या आळीला पंख फुटतात आणि आळीची भिंगुटी बनते. तुका म्हणी आळी जीवी नुरेची वेगळी. शास्त्रकार म्हणतात ज्याप्रमाणे भिंगुर्टीच्या ध्यासानं आळी भिंगुर्टी बनते, तसं ज्याचं आपण स्मरण करू त्याची तद्रूपता येते. मानसशास्त्र, मी विद्यार्थ्यांना मानसशास्त्र शिकवलं. चिंतने चिंतने तद्रूपता. म्हणून महाराज म्हणतात ज्याचं स्मरण त्याची तद्रूपता. ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, त्याची होय त्याचे मन, त्याची होय त्याचे मन. ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, त्याची होय त्याचे मन, त्याची होय त्याचे मन.
भेद नाही देवा तया, तुकोपर्यंत तो माझा अनुभव आहे. का झाला पांडुरंग? खरं तर अनुभवाचे आविष्कार म्हणजे अभंग आहे. अभंगात प्रवेश करणे एवढं सोपं नाही का? अभंगाची भाषा करायला साधना करावी लागते, उपासना करावी लागते. प्रातस्मरणी गुरुदेव मामासाहेब दांडेकर विनोदाने एक गोष्ट सांगायची. खेड्यातले दोन मित्र पुण्याची पर्वती पाहायला गेले, निसर्गरम्य ठिकाण पुण्यातलं. थोरले बाजीराव पेशव्यांनी टेकडीवरती बांधलेली आहे पर्वती, आणि ती पर्वती चढत असताना खालच्या पायरीवर एक कागद पडला होता. तो घेऊन वाचायला. त्या कागदावर असं लिहिलं होतं, घोडा कुत्र्या एवढा आहे. पोर हसायला लागले. घोडा केवढा कुत्रा केवढा म्हटलं. मूर्ख आहे म्हणजे हा लिहिणारा. कागद वाचत पर्वतीच्या पायऱ्या चढू लागले, आणि पर्वतीच्या माथ्यावर गेल्यानंतर सहज त्यांनी पुण्याकडे पाहिलं तर तांग्याचे घोडे कुत्र्यासारखे दिसतात. मग त्यांच्या लक्षात आलं की कागद लिहिणारा पर्वतीच्या माथ्यावर असावा, आणि पर्वतीवरून त्याला जे दृश्य दिसलंय ते त्यांनी शब्दांकित केलंय. तसे जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग हे अनुभवाचे आविष्कार आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभवायंगे, आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुकोबाची इच्छा होती की आपण ध्यान असावं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे म्हणून देहूमध्ये जी संत तुकोबरायांची मूर्ती आहे, त्यांचे ज्येष्ठ पुत्र महादेव महाराजांनी बसवलेली ती पंढरपूरच्या पांडुरंगासारखी मूर्ती, अशी मूर्ती आहे. याचा अर्थ एवढाच आहे, सच्चिदानंद मूर्ती म्हटली त्यांनी. सदचिदानंद ब्रह्मानंदी तुळे तुक्याला तुका. बहुत थोडा आवाज द्या, एक 10 मिनिटं फक्त. ब्रह्मानंदे तुळे तुक्याला तुका, तो हा विश्वसका क्रीडी. भजन चिंतन याचा मोठा लाभ आहे आपल्या आयुष्यात. महाराज म्हणतात, आनंदले मन, कीर्तनाने मन आनंदित होतं आणि त्या आनंदाचा आविष्कार त्या हरिभक्ताच्या किंवा नामधारकाच्या नेत्रातून ते प्रेम पाझरायला लागतं.
आयुष्यभर माणसं भजन कीर्तन करतात पण डोळ्याला टिपूस येत नाही त्यांच्या. भजन ते ओंगाळवाणी नरका जाणे चुके ना. एक लक्षात ठेवा आपण, मने झाले पूर्ण विठ्ठलाची झाले, अंतर्बाह्य रंगून गेले विठ्ठलाची. एकची उरले काया वाचा म्हणा, आनंद भोवना माझी त्रयी. महाराजांचा तो अनुभव मला जो प्राप्त झाला तो केवळ भगवत कृपेनं झाला असा एक त्याचा अर्थ आहे. तेव्हा हे धरणेकऱ्याचं प्रकरण, त्या धरणेकरी ब्राह्मणाला तुकारामाजांनी त्याचं कल्याण व्हावं, ईश्वराने त्याच्यावर कृपा करावी, त्याला अनुग्रह मिळावा म्हणून त्याला जो उपाय उपदेश रूपाने केला त्यातला एक अभंग तो धरणेकरी निमित्त आहे. खरे धरणेकरी आपणच आहे आणि आपल्याच उद्धाराकरता तुकाराम महाराजांनी हा विचार मांडलेला आहे. असो टेमगरपाडा या परिसराच्या विद्यमाने परमादरणीय परमश्रद्धेय लोकनेते भक्ती संप्रदायाचे आचार्य ज्यांनी आपला प्रपंचच लोक कार्याकरता, धर्म कार्याकरता, ईश्वर कार्याकरता समर्पित केलेला आहे. आज त्यांच्या धर्मपत्नी आमच्या माईसाहेब, स्वतः दादा, दोन्ही मुलं आणि सर्वच कुटुंब आज महाराष्ट्रामध्ये एक महाराज नाही, एक ऋषी नाही की ज्यांना दादांचा परिचय नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज त्यांची आज्ञा, त्यांची सूचना म्हणून या ठिकाणी मला यावं लागलं. दादांनी निरोप दिला म्हणजे तो पार पाडावाच लागतो. त्या पद्धतीनं आज सेवेचा योग आलाय. मला जाणीव आहे शहरातलं कीर्तनही वेळेत सोडावं लागतं, कारण आपलं संस्कृती मूल्य फार चमत्कारिक आहे. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, सिनेमा 3 तास, तमाशा रात्रभर. आज राष्ट्राला संस्कार आणि संस्कृतीची गरज आहे. खरं आहे, लक्षात ठेवा. शपथविधी समारंभाकरता देवेंद्रजींनी आम्हाला बोलवलं. राजनीतीपासून आम्ही दूर राहतो नाही, पण काय कुणामुळे गेलो काय कळत नाही मला. पण शपथविधी समारंभाला गेलो मी. साधू लोकांकरता, महाराज लोकांकरता स्वतंत्र मंच होता. शपथ घेतल्या घेतल्या ते धावत पळतच आमच्याकडे आले. आता मी द्वाराचारी असल्यामुळे पहिल्याच रांगेत होतो. पूर्वपरिचयामुळे माझे दोन्ही हात धरले. त्यांनी काय केलं पाहिजे महाराज आम्ही? मी स्पष्ट सांगितलं, भिताडांपेक्षा तुम्ही छाताडाला महत्व द्या. सारा महाराष्ट्र शांत झालाय. जाती जमातीमध्ये कलह लागले, व्यभिचार आणि भ्रष्टाचार थैमान घालतोय. आज महाराष्ट्र राज्यात 3.5% तरुण रक्ताने बाधित आहे. आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आहे. याला जबाबदार कोण? आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल आहे. त्यात महाराष्ट्र कमी, ठाणे काही मागं नाही. काहीच कमी नाही, लक्षात ठेवा. आपत्तीतून महाराष्ट्र वाटचाल करतोय. म्हणून संस्कार आणि संस्कृती याची गरज आहे देशाला. आज आदर्श नागरिक बनवायचे असेल तर वारकरी परंपरेला आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. त्यांची सतत धारणा आहे की लोकांमध्ये सदाचार व्हावे, सन्मार्गाला लोक राहावे, धर्मपरायण बनावे, धर्मनिष्ठ, ईश्वरनिष्ठ, समाजनिष्ठ, समाज निर्मिती व्हावी. या पवित्र उद्देशानंच दादांनी आतापर्यंत आपल्या आयुष्याची 30-40 वर्ष या कामात घालवली. साऱ्या परिसरात आर्थिक मदत असेल, महाराज लोक असतील, सर्वांची उपलब्धी दादा करून देतात. परमादरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण मदन महाराज नाईक साहेब, आता आम्ही
आम्ही त्यांना साहेबाई म्हणतो, दादाई म्हणतो, तुम्ही मदनबुवा म्हणता, ठीक आहे, काय अडचण नाही. आता त्यातील पहिल्यापासूनचं टायटल येते. पण दादांच्या मुशीतून अनेक हरिभक्त तयार झाले, भजनी तयार झाली, सप्ताह तयार झाले. संपूर्ण परिसरामध्ये नीतिमत्ता, धर्म ध्यान यांचं बीजारोपण करण्याचं काम त्यांनी केलं. आज ही सेवा भगवत चरणी मी समर्पण करतो. दादांच्या माझ्या वतीनं तुम्हाला आरोग्य मिळावं, शांती मिळावी, समाधान मिळावं अशी प्रार्थना करतो. बोलण्याला विराम देतो. अभंगाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध मी एकच केलं बरं का. तुम्ही म्हणला अजूनही विठोबा रुक्माई नाही, माऊलीचं भजन कधी ना, मी घरी जायचं कधी, फक्त मला 2 मिनिट द्या. विठोबा रुक्माई प्रातिवार्षिक उत्सव आहे आपला. पण आपण नवीन मंदिर करण्याचा संकल्प केला आहे, नाही का. जीर्णोद्धार आणि पूर्वीचं मंदिर आपण काढून टाकलं, नवीन मंदिर उभं करायचं आहे. पहिल्या मूर्तींची आगोर शांती कलाकर्षण करून मूर्त्या बाजूला ठेवल्या आहेत आणि ते मंदिर लवकर पूर्ण करणं ही तुमची जबाबदारी आहे. त्याकरता तुमच्या सर्वांच्या काया वाचा मनाच्या योगदानाची गरज आहे. ती लवकरच परिपूर्ण व्हावी. पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी मंदिरावर, शिखरावर कलशारोपण करण्याचं भाग्य तुम्हाला मिळावं अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. सेवा भगवत चरणी समर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली सर्वे वै सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सेवा या ठिकाणी मी समर्पण करतो.